कढीपत्त्याचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याच वेळेला आपण होम रेमेडीजमध्ये ह्याचा वापर करत असतो. केसांसाठी किंवा आपल्या स्किनसाठी हे अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर हा कढीपत्ता जर तुम्ही वरून लावण्यापेक्षा ह्याचं जर सेवन केलं तर ह्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात. तर अशी ही चटणी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. भरपूर सारा कढीपत्ता आपल्याला कुठेही बाजारात मिळतो. घरी आणायचा, छान स्वच्छ धुवून त्याला भाजून घ्यायचं. खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याचबरोबर त्याला एका ताटात काढून घ्यायचं. शेंगदाणे मूठभर घ्यायचे भाजून, त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ, सुकं खोबरं आणि लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या सर्व खरपूस भाजून घेतल्यानंतर चटणी वाटून घेत असताना चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे. ही चटणी आहे ना 15 ते 20 दिवस आरामात टिकते. चवीला अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चटणी खूप आवडेल. त्याचबरोबर तुम्ही जर कढीपत्ता कधी घरी एक्स्ट्राचा आणला तर ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.